तर या ठिकाणी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर झालं, वेक्टरविषयी आपण थोडीशी माहिती पाहिलं. त्यानंतर नेक्स्ट आपण टाइप्स ऑफ वेक्टर बघूयात. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टरचे टाइप्स पाहिजेत आपल्याला. जो सगळ्यात पहिला टाइपचा वेक्टर आपण पाहूयात तो या ठिकाणी इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर. ओके, तर इक्वल वेक्टर्स एक्झॅक्टली कशाला म्हणायचं? टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड द सेम डायरेक्शन. जर मला दोन वेक्टर्स दिलेले आहेत आणि दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन हे कसे असेल, सेम असेल, तर त्या वेक्टर्सला आपण कुठल्या वेक्टर्स म्हणतो? इक्वल वेक्टर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मला या ठिकाणी पहिला वेक्टर दिलेला आहे वेक्टर ए. ओके, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे जी लेंथ असते ती काय इंडिकेट करते? मॅग्निट्यूड इंडिकेट करते. आणि जो हा ॲरो हेड असतो तो काय सांगतो? आपल्याला डायरेक्शन सांगतोय. ओके, ठीक आहे. मी असं कन्सिडर केला, आपण याही केसमध्ये पाहिलेलं आहे की मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय. सिंपल जर मी ए लिहिलं तरी देखील त्याची काय झालं? मॅग्निट्यूड झालं. समजा या वेक्टरची मॅग्निट्यूड जी दिलेली आहे ती मला 7 मीटर दिलेलं आहे, म्हणजे हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आपण असं कन्सिडर केला. वेक्टर ए त्याची मॅग्निट्यूड दिली आपल्याला 7 मीटर अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ द वेक्टर ए. अँड अनदर वेक्टर इज अ वेक्टर बी. ओके, अँड मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं? बी. फक्त बी म्हणजे ह्या वेक्टरची काय झालं? मॅग्निट्यूड झालं. अँड मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी इज ऑल्सो 7 मीटर. तर आपण पाहिला दोन वेक्टरची डायरेक्शन देखील सेम आहे आणि दोन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड देखील कशी आहे? सेम आहे. तर त्या दोन वेक्टर्सला आपण कुठले वेक्टर्स म्हणतोय? इक्वल वेक्टर्स म्हटलं. मग इक्वल वेक्टर कशाला म्हणायचं? टू वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड द सेम डायरेक्शन. Same magnitude and the same direction, then such vectors are said to be the equal vectors. या वेक्टर्सला कुठले वेक्टर म्हटलं आपण? इक्वल वेक्टर्स म्हटलं. इझी आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, अँगल बिटवीन टू इक्वल वेक्टर्स, अँगल बिटवीन टू इक्वल वेक्टर्स इज 0 डिग्री. दोन इक्वल वेक्टरमधला जो अँगल असतो तो ऑलवेज किती असतो? 0 डिग्री असतो. कारण दोघांची लाईन एका डायरेक्शनला काय करतात? ते डायरेक्टच करत आहे. दोघांमधला अँगल किती झाला ठिकाणी? 0 डिग्री अँगल झाला. ओके, ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघूयात आपण या ठिकाणी निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. सो a vector is said to be negative vector of the given vector. एका वेक्टरला आपण निगेटिव्ह वेक्टर केव्हा म्हणू शकतो दुसऱ्या वेक्टरचा? इफ इट्स मॅग्निट्यूड इज सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. जेव्हा त्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी असते? सेम असते, पण डायरेक्शन एक्झॅक्टली कशी असते? अपोजिट असेल, तर तेव्हा त्या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणतो? निगेटिव्ह वेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मला हा वेक्टर ए दिलेला आहे. ओके, आणि या वेक्टरची मॅग्निट्यूड मला दिलेली आहे 10 मीटर. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज द 10 मीटर. मला ह्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. निगेटिव्ह वेक्टर. मग निगेटिव्ह वेक्टर काय असतो? सेम मॅग्निट्यूडचा वेक्टर ड्रॉ असला पाहिजे, पण त्याची डायरेक्शन एक्झॅक्टली कशी असली पाहिजे? अपोजिट डायरेक्शन असली पाहिजे. म्हणजे मी या ठिकाणी सेम लेंथ ड्रॉ केलेला आहे. दोघांची लेंथ कशी या ठिकाणी सेम आहे, पण डायरेक्शन एकमेकाची कशी अपोजिट आहे. हा या डायरेक्शनला डायरेक्ट करतो, तर हा या डायरेक्शनला डायरेक्ट करतो. तर हा जो वेक्टर ड्रॉ केलेला आहे या वेक्टरला काय म्हटलं आपण? निगेटिव्ह वेक्टर म्हणलं. दिस इज द निगेटिव्ह वेक्टर ऑफ द वेक्टर ए. आणि निगेटिव्ह वेक्टर ए चा तो आपण मायनस वेक्टर ए ने रिप्रेझेंट केला. मायनस मीन्स अपोजिट डायरेक्शन. मायनस काय सांगतो या ठिकाणी? अपोजिट इन डायरेक्शन. बट मॅग्निट्यूड इज द सेम. याची मॅग्निट्यूड एच आहे, याची मॅग्निट्यूड देखील किती आहे? एच आहे. ओके, दोघांची मॅग्निट्यूड किती किती आहे? 10 मीटरच आहे. म्हणजे या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं? निगेटिव्ह वेक्टर म्हणलं. काय असतो निगेटिव्ह वेक्टर? अ वेक्टर सेड टू बी द निगेटिव्ह वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर. या दिलेल्या वेक्टरचा हा वेक्टर निगेटिव्ह आहे असं आपण केव्हा म्हणतो? इफ इट्स मॅग्निट्यूड इज द सेम. इट्स मॅग्निट्यूड इज अ सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. नॉट अ डिफरंट डायरेक्शन म्हणायचं नाही. डिफरेशन म्हणजे कुठली डायरेक्शन असू शकते डिफरंट म्हणल्यानंतर, पण डायरेक्शन ऑलवेज कशी असते? अपोजिट डायरेक्शन म्हणतो.
करेक्ट आहे. तर या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं, निगेटिव्ह वेक्टर म्हणलं. काय असतो निगेटिव्ह वेक्टर? अ वेक्टर इज सेड टू बी निगेटिव्ह वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर if its magnitude is the same but direction is opposite to that of the given vector. Such a vector is called as the negative vector, and negative vector of vector A चा negative vector आपण minus vector A न represent केलेला आहे. Okay, then angle between negative vector is 180 degree किंवा आपण त्याला 180 लाच पाय रॅडियन म्हणतोय. 180 डिग्री असतो किंवा आपण त्याला काय म्हणलं, पाय रॅडियन म्हटलेलं आहे. ओके, तर निगेटिव्ह वेक्टर झालेला आहे. इक्वल वेक्टर अँड द निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतरचा नेक्स्ट टाईपचा वेक्टर आपण पाहूयात, झिरो वेक्टर. थर्ड टाईप ऑफ वेक्टर इज अ झिरो वेक्टर. झिरो वेक्टर आणि झिरो वेक्टर या आपण रिप्रेझेंट केला जातो. झिरो तुझ्या डोक्यावर त्यावरलेलं आपण याला आपण झिरो वेक्टर्स म्हणलं. आता झिरो वेक्टर काय असतं? अ वेक्टर दॅट हॅज मॅग्निट्यूड झिरो. त्या वेक्टरची मॅग्निट्यूड कशी असते? झिरो असतं. अ वेक्टर दॅट हॅज मॅग्निट्यूड झिरो, सच अ वेक्टर इज कॉल्ड ॲज द झिरो वेक्टर. अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड झिरो, सच अ वेक्टर आर कॉल्ड ॲज द झिरो वेक्टर. सरळ सरळ या वेक्टरची मॅग्निट्यूड आपल्याला किती मिळते? झिरो मिळते. किती मिळते? झिरो मिळते. या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं? झिरो वेक्टर म्हटलं. फॉर एक्झाम्पल, जर या प्लेसला मी वेक्टर ए ची आणि निगेटिव्ह वेक्टर ऑफ वेक्टर ए ची, म्हणजे वेक्टर एचा निगेटिव्ह वेक्टर काय झाला? मायनस वेक्टर ए घेतला. या दोघांची जर ॲडिशन केली तर ॲडिशन मला किती मिळेल? झिरो मिळेल. झिरो वेक्टर मिळेल. ओके, कारण की दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे? सेम, पण डायरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे. म्हणून मला एक्झॅक्टली किती मॅग्निट्यूड मिळाली? दोघांची ॲडिशन किती मिळाली आपल्याला? झिरो मिळाली. त्या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं? झिरो वेक्टर म्हणलं. ओके, किंवा आपण दुसऱ्या केसमध्ये सांगूयात व्हेलॉसिटी वेक्टर. दुसरं एक्झाम्पल सांगूयात आपण या ठिकाणी. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी ऑब्जेक्ट. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी ऑब्जेक्ट इज अ झिरो वेक्टर. इज झिरो वेक्टर. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल, ओके, समजा हा मी पेन कन्सिडर केला आणि पेनला मी या प्लेसला प्लेस केला. मी जर विचारलं या पेनची व्हेलॉसिटी काय असेल? हा ऑब्जेक्ट कसा स्टेशनरी आहे, तर स्टेशनरी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी तुम्ही काय किती सांगणार? झिरो सांगणार. म्हणून हा जो व्हेलॉसिटी वेक्टर आहे, या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणला? झिरो वेक्टर म्हणलेला आहे. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर त्याची व्हेलॉसिटी झिरो असते. ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल, व्हेलॉसिटी झिरो आहे का? नाही आहे. मग याला मी व्हेलॉसिटी वेक्टरला झिरो वेक्टर म्हणू शकतो का? नाही आहे. तर व्हेलॉसिटी वेक्टर असला पाहिजे, पण कुठला वेक्टर? कुणाचा? जो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे त्याचा जो व्हेलॉसिटी वेक्टर असतो तो कुठला वेक्टर असतो? झिरो वेक्टर असतो. ओके, त्यानंतर आणखीन एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲक्सेलरेशन वेक्टर. ॲक्सेलरेशन वेक्टर ऑफ ॲन ऑब्जेक्ट is moving with uniform velocity is a zero vector. Acceleration vector of an object moving with a uniform velocity. Acceleration vector of an object moving with a uniform velocity is also the zero vector. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करत आहे, म्हणजे समजा मी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड कन्सिडर केली आणि 2 सेकंड नंतर ऑब्झर्व केला, टी इज इक्वल टू द 2 सेकंड नंतर आपण पाहिलं तर त्याची व्हेलॉसिटी परत किती आहे? 10 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे त्याची स्पीड कशी आहे? त्याची व्हेलॉसिटी कशी आहे? युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म मीन्स काय? कॉन्स्टंट आहे. त्याचं मी ॲक्सेलरेशन जर फाइंड आउट केलं तर आपल्याला ॲक्सेलरेशन काय मिळतं? कारण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय द टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय द टाइम. फायनल व्हेलॉसिटी किती आहे? 10 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 10 डिवाइड बाय टाइम किती आहे? 2 सेकंद. 10 मायनस 10 0 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू द 0. म्हणजे मला ॲक्सेलरेशन वेक्टर काय मिळालं? 0 मिळालं. जर एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह करत असेल, कसा मूव्ह करत असेल? युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर डेफिनेटली त्याचा जो ॲक्सेलरेशन वेक्टर मिळणार आहे तो आपल्याला काय मिळतो? झिरो वेक्टर मिळतो. ओके, म्हणजे झिरो वेक्टर काय असतं? अ वेक्टर दॅट हॅज झिरो मॅग्निट्यूड. वेक्टर दॅट हॅज झिरो मॅग्निट्यूड
इज कॉल्ड ॲज द झिरो वेक्टर. आणि झिरो वेक्टरचे आपण एक्झाम्पल पाहिल्यात. वेक्टर ए प्लस निगेटिव्ह वेक्टर ऑफ द वेक्टर ए इज इक्वल टू द झिरो. किंवा velocity vector of a stationary object is also the zero vector, or acceleration vector of an object moving with a uniform velocity is also the zero vector. Okay, ठीक है. So there is no need to specify the direction of the zero vector. म्हणजे या प्लेसला त्या झिरो वेक्टरची डायरेक्शन आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे, कारण की मॅग्निट्यूड झिरो आहे. याचा अर्थ जो वेक्टर आहे त्या वेक्टरची लेंथ किती झाली हो, झिरो झाली. आपण सांगितलं जी वेक्टरची लेंथ असते ती काय सांगते आपल्याला, मॅग्निट्यूड सांगते. जर मॅग्निट्यूड झिरो असेल ती लेंथ काय झाली, झिरो झाली. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्याची डायरेक्शन स्पेसिफाईड करण्याची गरज आहे का, या ठिकाणी डायरेक्शन सांगण्याची गरज आहे का, नाही आहे. आपण डायरेक्शन सांगण्याची गरज नाही आहे. देयर इज नो नीड टू स्पेसिफाय द डायरेक्शन ऑफ द गिवन वेक्टर ऑर द झिरो वेक्टर. दिलेल्या वेक्टरची आपल्याला झिरो वेक्टरची डायरेक्शन स्पेसिफाईड करण्याची आपल्याला गरज नाही आहे. सो दिस इज द झिरो वेक्टर. ओके, सरळ झिरो वेक्टर काय असतं, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड काय असतं, झिरो असतं, त्या वेक्टर्सला आपण कुठला वेक्टर म्हणलेला आहे, झिरो वेक्टर म्हटलेला आहे. ओके, ठीक आहे. झिरो वेक्टर झाल्यानंतर नेक्स्ट टाईपचा जो वेक्टर आहे तो आहे को इनिशियल वेक्टर. फोर्थ नंबर को इनिशियल वेक्टर. तर को इनिशियल वेक्टर कशाला म्हणायचं, को इनिशियल वेक्टर्स कशाला म्हणायचं, अ वेक्टर्स हॅव्हिंग कॉमन इनिशियल पॉइंट. अ वेक्टर्स हॅव्हिंग कॉमन इनिशियल पॉइंट्स आर कॉल्ड ॲज द को इनिशियल वेक्टर्स. म्हणजे जेवढे काही वेक्टर्स दिलेले असतील त्या सगळ्या वेक्टरचा जो इनिशियल पॉइंट आहे, म्हणजे त्यांचा जो टेल पॉइंट आहे त्या प्रत्येकाचा सेम पॉइंट पासून जर स्टार्ट करत असेल तर त्या वेक्टर्सला आपण कुठले वेक्टर्स म्हणलेला आहे, को इनिशियल वेक्टर्स म्हणलं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पहिला वेक्टर आहे, वेक्टर ए आहे. ओके, समजा याचा इनिशियल पॉइंट काय ओ आहे. मी दुसरा वेक्टर घेतला, समजा हा वेक्टर बी आहे. या ठिकाणी हा थर्ड वेक्टर आहे, वेक्टर सी असेल, किंवा हा वेक्टर डी आहे. ओके, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आणि वेक्टर डी, ह्या चारही वेक्टरचा जो इनिशियल पॉइंट आहे तो कसा कॉमन आहे आणि तो कुठला आहे, ओ आहे. म्हणून या वेक्टर्सला को इनिशियल वेक्टर्स म्हणायचं. अ वेक्टर्स हॅव्हिंग कॉमन इनिशियल पॉइंट, त्या वेक्टरचा इनिशियल पॉइंट कसा असतो, कॉमन असतो, त्या वेक्टरला को इनिशियल वेक्टर म्हणायचं. कॉमन, को मीन्स कॉमन इनिशियल पॉइंट. ओके, ह्या सगळ्यांचा इनिशियल पॉइंट कसा असतो, कॉमन असतो, अशा वेक्टरला को इनिशियल वेक्टर्स म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. आता को इनिशियल वेक्टर झाल्यानंतर जो नेक्स्ट टाईपचा वेक्टर आहे, फिफ्थ नंबर, तो आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर जो की खूप इम्पॉर्टंट असा वेक्टर आहे. ओके, हे युनिट वेक्टर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तो युनिट वेक्टर एक्झॅक्टली काय असतो तर आपल्याला ठिकाणी पाहायचं आहे. युनिट वेक्टर मीन्स अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन द गिवन डायरेक्शन. दिलेल्या डायरेक्शनमध्ये त्या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल, युनिट असेल, तर त्या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हटलं, युनिट वेक्टर म्हटलं. युनिट मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड किती असते, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर इज अ युनिट. युनिटचा मिनिंग आहे वन. युनिटचा मिनिंग काय, वन. जर त्या वेक्टरची मॅग्निट्यूड वन असेल, दिलेल्या वेक्टरची मॅग्निट्यूड जर वन असेल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन और इन द गिवन डायरेक्शन, तर त्या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलेला आहे, युनिट वेक्टर म्हटलेला आहे. युनिटचा मिनिंग काय असतो, वन. मॅग्निट्यूड किती असते, वन असतं. ओके, ठीक आहे. आता युनिट वेक्टरविषयी मला आणखी थोडीशी माहिती पाहिजे आहे, कारण युनिट वेक्टर आपलं इम्पॉर्टंट आहे. या युनिट वेक्टरविषयी आपण आणखी थोडीशी माहिती घेऊयात, म्हणजे एक्झॅक्टली हा युनिट वेक्टर असतो तरी कसा. ओके, ह्या युनिट वेक्टरचा यूज देखील कशा पद्धतीने केला जातो, आपल्या युनिट वेक्टरविषयी थोडी माहिती घेऊयात. मला अगोदर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, युनिट वेक्टरला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. युनिट वेक्टरला जर रिप्रेझेंटेशन पाहायचं झालं तर युनिट वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय ए कॅप, बी कॅप, सी कॅप, आय कॅप, के कॅप एटसेट्रा. जर याच्या डोक्यावरती आपण कॅप लिहिलं तर कॅप काय इंडिकेट करतो, तो युनिट वेक्टर आहे, तो कॅप लिहिलेला आहे. तर युनिट वेक्टरला आपण या पद्धतीने रिप्रेझेंट करतो. ए कॅप असेल याला रीड काय करायचं, ए कॅप, बी कॅप, सी कॅप, आय कॅप, के कॅप एटसेट्रा. तर या पद्धतीनं आपण युनिट वेक्टर्स काय करतो, रिप्रेझेंट करतो. एक स्पेशल सिंबल, हे वेक्टर्स आहेत, पण या ठिकाणी आपण त्याच्या डोक्यावरती ॲरो न लिहिता
त्या डोक्यावरती काय घेतो आपण, कॅप लिहितो. म्हणजे आपण वेक्टर ए असं न लिहिता आपण त्याला ए कॅप असं लिहिलं, म्हणजे हा एक स्पेशल टाईपचा वेक्टर झाला, तो युनिट वेक्टर झाला. त्याची मॅग्निट्यूड किती असतं, 1 असतं. त्याची मॅग्निट्यूड आले किती असतं, 1 असतं. आणि ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असतं त्या वेक्टर्सला आपण कुठलं वेक्टर्स म्हणलेलं आहे, युनिट वेक्टर म्हणलेलं आहे. मग त्याच्या डोक्यावरती आपण कॅप लावतो, ए कॅप, बी कॅप, सी कॅप एटसेट्रा. तर या पद्धतीने आपण हे युनिट वेक्टरला काय करतो, रिप्रेझेंट करतो. तर हा वेक्टर या पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, ठीक आहे. आता युनिट वेक्टर विषयी आपल्याला आणखी थोडीशी माहिती पाहिजे, एक्झॅक्टली कशा पद्धतीने असतो युनिट वेक्टर. तो समजा मला हा एक वेक्टर दिलेला आहे. ओके, हा एक गिवन वेक्टर आहे आणि मी असं पाहिलं की ह्या दिलेल्या वेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती 4 युनिट आहे. किती आहे मॅग्निट्यूड त्याची, 4 युनिट मॅग्निट्यूड आहे. हा दिलेला वेक्टर आहे. ओके, आणि त्याची डायरेक्शन त्या प्लेसला आहे. ओके, समजा ह्या वेक्टरला मी या ठिकाणी वेक्टर ए म्हटलं. हा वेक्टर कुठला आहे, वेक्टर ए. आता वेक्टरला काय काय असतं, कुठलाही वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो, कुठलाही वेक्टर असू द्या, वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर इनटू द डायरेक्शन ऑफ द वेक्टर. या पद्धतीने आपण वेक्टरला रिप्रेझेंट करतो. बिकॉज एनी वेक्टर इज हॅव्हिंग द 2 थिंग्स. नंबर 1 इज अ मॅग्निट्यूड अँड सेकंड वन इज अ डायरेक्शन. मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन मीन्स काय असतो, वेक्टर असतो. ओके, ठीक आहे. समजा मला एक वेक्टर दिलेला आहे. हा वेक्टर मी ए कन्सिडर केला. या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 4 युनिट मॅग्निट्यूड आहे. आणि ही जी डायरेक्शन आहे, मी या ठिकाणी मॅग्निट्यूड लिहितो 4 युनिट मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड झाल्यानंतर काय सांगावं लागतं आपल्याला, डायरेक्शन. समजा ही डायरेक्शन मी या ठिकाणी ईस्ट कन्सिडर केला, ड्यू ईस्ट. ओके, ठीक आहे, राईट आहे. आता मी काय केलं, हा जो वेक्टर आहे या वेक्टरला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केला. 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केला. हा जो कंप्लीट वेक्टर आहे त्या या वेक्टरला मी 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केला. ओके, म्हणजे मी काय केलं या ठिकाणी बघा, पार्ट फर्स्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट अँड द फोर्थ पार्ट. चारीचे चारी इक्वल पार्ट दाखवले, चारी इक्वल पार्ट्स असले पाहिजेत. समजा हा पहिला पार्ट झाला. ओके, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट अँड द फोर्थ पार्ट. तर हा जो वेक्टर आहे कंप्लीट हा वेक्टर आहे, याला मी 4 इक्वल पार्ट्समध्ये काय केलं, डिवाइड केलं. मी याला 4 इक्वल पार्ट्समध्ये कशामुळे डिवाइड केलं, कारण या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 4 आहे. म्हणून या वेक्टरला मी 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं. मी जर विचारलं या वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल तर तुम्ही सांगणार 1 युनिट मॅग्निट्यूड आहे. या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट मॅग्निट्यूड आहे. या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट मॅग्निट्यूड आहे. या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 1 युनिट मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मला हे जे वेक्टर्स मिळालेले आहेत ते वेक्टर्स कुठले आहेत, युनिट वेक्टर्स आहेत. आणि यांची डायरेक्शन काय, इन द गिवन डायरेक्शन. दिलेल्या डायरेक्शनच्या डायरेक्शनमध्ये यांची डायरेक्शन असते. दिलेल्या वेक्टरची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन मी या ठिकाणी युनिट वेक्टरची डायरेक्शन ठेवलेली आहे. म्हणून या वेक्टरला आपण कुठलं वेक्टर म्हणलं, युनिट वेक्टर म्हणलं. मग हा युनिट वेक्टर आपण कसा फाइंड आउट केला, हा युनिट वेक्टर आपण या पद्धतीने फाइंड आउट केला. समजा वेक्टर ए चा जो युनिट वेक्टर आहे तुम्ही या ठिकाणी ए कॅपनं रिप्रेझेंट केला. हा जो युनिट वेक्टर आहे तुम्ही कशाने रिप्रेझेंट केला, ए कॅपनं रिप्रेझेंट केला. आपण त्या वेक्टरला या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केला. बघा या वेक्टरची मॅग्निट्यूड किती आहे, 4 आहे. या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं म्हणजे 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळाला, युनिट वेक्टर मिळाला. काय मिळाला आपल्याला, युनिट वेक्टर मिळाला. म्हणजे नॉट अ डायरेक्शन, वेक्टरला दिलेल्या वेक्टरला हा जो वेक्टर आहे ना 4 युनिट, याची हा वेक्टर कुठला आहे, 4 युनिट ईस्ट हा वेक्टर आहे, मॅग्निट्यूड अँड द डायरेक्शन. या वेक्टरला आपण त्याच्या मॅग्निट्यूडनं काय केलं, डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळाला, युनिट वेक्टर मिळाला. करेक्ट आहे. तर युनिट वेक्टरचा फॉर्म्युला झाला वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर म्हणजे आपल्याला काय मिळतो, युनिट वेक्टर मिळतो. ओके, तर या ठिकाणी मी युनिट वेक्टरचा फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला फॉर द युनिट वेक्टर. तर युनिट वेक्टरचा आपल्याला फॉर्म्युला या पद्धतीने मिळाला. युनिट वेक्टर ए कॅप इज इक्वल टू द, ओके मी ए कॅपनं रिप्रेझेंट केला, वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. तर आपल्याला ए कॅप काय युनिट वेक्टर आहे. तो युनिट वेक्टर कसा काढला आपण, हा वेक्टर दिला होता आपल्याला, हा कुठला वेक्टर होता, वेक्टर ए होता. तर या वेक्टर ए ला कशाने डिवाइड केलं, मी त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं. ह्याची मॅग्निट्यूड किती घेतली होती आपण, 4 युनिट घेतलं होतं. त्याला 4 ने डिवाइड केलं, 4 त्याची मॅग्निट्यूड आहे. मला 4 इक्वल पार्ट्स मिळाले आणि सगळ्यांची डायरेक्शन दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणून या वेक्टर्सला आपण कुठल्या वेक्टर्स म्हणलं, युनिट वेक्टर म्हणलं. म्हणजे युनिट वेक्टर काढायचा फॉर्म्युला झाला वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर.
समजा ही जर मॅग्निट्यूड मला हा जो वेक्टर दिलेला आहे, हा वेक्टर ए दिलेला आहे आणि याची मॅग्निट्यूड जर 3 युनिट असतं आणि डायरेक्शन ड्यू ईस्ट असतं, तर मी काय केलं असतं या प्लेसला, या वेक्टरची जी मॅग्निट्यूड वेक्टर आहे ओके, त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं असतं, म्हणजे याला 3 डिवाइड केलं असतं. ओके, जर मला 3 डिवाइड केलं तर मला त्याचे 3 इक्वल पार्ट्स मिळाले. समजा हा पहिला इक्वल पार्ट झाला, हा दुसरा पार्ट असेल, हा तिसरा पार्ट आहे, इक्वल पार्ट मिळाले. आणि मी जर विचारलं प्रत्येक वेक्टरची लेंथ किती आहे, तर तुम्ही सांगणार 1 युनिट लेंथ आहे. म्हणजे ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असतं इन द गिव्हन डायरेक्शन, त्या वेक्टरला आपण कुठले वेक्टर्स म्हणतोय, युनिट वेक्टर्स म्हटलेला आहे. म्हणून आपण युनिट वेक्टरचा फॉर्म्युला तयार केला. युनिट वेक्टर इज इक्वल टू द वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. वेक्टर divided by the magnitude of the vector, magnitude of the vector. ओके, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. या पद्धतीने आपल्याला तो युनिट वेक्टर मिळाला. ओके, राईट. नेक्स्ट, आता या फॉर्म्युल्यानुसार मग वेक्टर ए चा फॉर्म्युला काय तयार झाला. वेक्टर ए इज इक्वल टू द, हे ए कडे आलेच काय झालं, मल्टिप्लिकेशन मध्ये आलं, ए इंटू द ए कॅप, ए इंटू द ए कॅप मिळालं. वेक्टर ए चा फॉर्म्युला काय मिळाला, हे इकडे आलेच काय झालं, मल्टिप्लिकेशन मध्ये आलं, ए इंटू द ए कॅप. ए काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर आहे. हा ए कॅप काय, युनिट वेक्टर आहे. तो काय, युनिट वेक्टर आहे. पण आपल्याला माहिती आहे वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, वेक्टर इज इक्वल टू द मॅग्निट्यूड इंटू द डायरेक्शन. म्हणजे हा ए कॅप जो आहे, हा युनिट वेक्टर आहे, तो कुणाची डायरेक्शन सांगतोय, या वेक्टर ए ची डायरेक्शन सांगतोय. म्हणजे जी डायरेक्शन या ठिकाणी ए कॅपची आहे, तीच डायरेक्शन वेक्टर ए ची आहे. म्हणजे युनिट वेक्टर त्याची मॅग्निट्यूड 1 आहे, म्हणजे 1 न जर याला मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडला का, नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी फक्त काय राहिली, डायरेक्शन राहिली. म्हणजे या केसवरून याच्यावर मी एक गोष्ट सांगू शकतो की वेक्टरची मॅग्निट्यूड सांगण्यासाठी आपण कोणाचा यूज करतोय, युनिट वेक्टरचा यूज करतोय. मीन्स युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द, युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी काय म्हणलं या ठिकाणी, युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. ओके, ठीक आहे. हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी काय लिहिलं या ठिकाणी, युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन आपल्याला कोण सांगतो, युनिट वेक्टर सांगतो. जसं या ठिकाणी वेक्टर ए ची डायरेक्शन मला कोणी सांगितलेलं आहे, युनिट वेक्टर ए कॅपनं सांगितलेले आहे. तो कशा पद्धतीने सांगतो आपण या ठिकाणी पाहूयात. समजा मला एक वेक्टर दिलेला आहे, व्हेलॉसिटी वेक्टर दिलेला आहे, एका ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि मला सांगितलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 10 मीटर पर सेकंड ड्यू नॉर्थ. डायरेक्शन कुठे त्याची, नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह करत आहे. एक ऑब्जेक्ट आहे तो नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह करत आहे. कितच्या व्हेलॉसिटीने मूव्ह करत आहे, 10 मीटर पर सेकंड ही त्याची मॅग्निट्यूड आहे. आणि व्हेलॉसिटी जो वेक्टर आहे त्याची डायरेक्शन किती आहे, नॉर्थ ही डायरेक्शन आहे. ओके, ठीक आहे. आता मी काय केलं, या वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचं ठरवलं. ओके, म्हणजे आपण कुठल्याही वेक्टरला काय सांग, कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय, मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन रिप्रेझेंट करतोय. मी याला वेक्टरला असं लिहिलं, वेक्टर इज इक्वल टू द वेक्टर व्ही इज इक्वल टू द, ह्या वेक्टर व्ही ची मॅग्निट्यूड किती आहे, आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड आपण वेक्टरची या पद्धतीने रिप्रेझेंट करतो, व्ही. आता जी काय सांगायची, आपल्याला डायरेक्शन सांगायची आहे. आणि इथं स्टेटमेंट काय आलेलं, युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. मग ह्या वेक्टरची डायरेक्शन सांगण्यासाठी मी कुणाचा यूज केला, युनिट वेक्टरचा यूज केला. तो युनिट वेक्टर मी व्ही कॅपनं रिप्रेझेंट केला. व्ही कॅप आहे म्हणजे काय झाला, तो युनिट वेक्टर झाला. मी त्याला व्ही कॅपनं रिप्रेझेंट केला. म्हणजे वेक्टर व्ही ची मॅग्निट्यूड व्ही आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 10 मीटर पर सेकंद आहे. आणि वेक्टर व्ही ची डायरेक्शन व्ही कॅप आहे, तो युनिट वेक्टर आहे जो की नॉर्थ आहे. ओके, या स्टेटमेंटला आपण बघूयात. युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. म्हणजे ह्या दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन कोण सांगतं आपल्याला, हा युनिट वेक्टर सांगतोय. सो दॅट्स वाय व्ही कॅपचा फॉर्म्युला काय झाला, युनिट वेक्टरचा फॉर्म्युला असतो वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. तो वेक्टर व्ही डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर व्ही. ओके, इज इक्वल टू द, आपला वेक्टर व्ही किती आहे, वेक्टर व्ही ची ही व्हॅल्यू आहे. वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय सांगावं लागतं आपल्याला, डायरेक्शन. मग वेक्टर व्ही काय झाला, 10 मीटर पर सेकंद ड्यू नॉर्थ डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर व्ही. या वेक्टर व्ही ची मॅग्निट्यूड किती आहे, 10 मीटर पर सेकंद आहे.
तर 10 मीटर पर सेकंड 10 मीटर पर सेकंड काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहिलं, नॉर्थ राहिलं. आणि नॉर्थ हे आपल्याला युनिट वेक्टरनं त्या वेक्टरची काय सांगतो, डायरेक्शन सांगतो. म्हणजे मला युनिट वेक्टर इज इक्वल काय मिळालं, नॉर्थ मिळालं. जी नॉर्थ डायरेक्शन कुणाची आहे, दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन आहे. ह्या वेक्टरची डायरेक्शन किती आहे, नॉर्थ आहे. ते आपल्याला कुणी सांगितलं, युनिट वेक्टरनं सांगितलं. म्हणून ह्या वेक्टर व्हीची डायरेक्शन सांगण्यासाठी मी हा व्ही कॅप यूज केला. म्हणून स्टेटमेंट आहे. जसं या ठिकाणी वेक्टर ए आहे, हे वेक्टर एची मॅग्निट्यूड किती आहे, ए आहे. आणि ए कॅप तो काय, युनिट वेक्टर आहे. तो काय सांगतो आपल्याला, हा वेक्टर एची डायरेक्शन सांगतोय. म्हणून ही स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ गिव्हन वेक्टर. बघा हे वेक्टर व्हीची डायरेक्शन किती आहे, नॉर्थ आहे. आपण युनिट वेक्टर काढला, तुम्हाला किती मिळाला, नॉर्थ मिळाला. म्हणजे हा दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण कुठला वेक्टर यूज करतो, युनिट वेक्टर यूज करतो. कारण त्याचे मॅग्निट्यूड किती असतं, 1 असतं. 1 याला मल्टिप्लाय केलं तर काय असं फारसा फरक पडतो, म्हणजे फरक पडतो का, 1 कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तो नंबर चेंज होतो का, नाही आहे. म्हणजे युनिट वेक्टर जो आहे दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण या युनिट वेक्टरचा यूज करतोय. ओके ठीक आहे. युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ द गिव्हन वेक्टर आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी. हे युनिट वेक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे युनिट वेक्टर सांगायचं झालं तर, सो इट हॅज नो युनिट अँड द नो डायमेन्शन. इट हॅज नो युनिट अँड नो डायमेन्शन्स. नो युनिट अँड नो डायमेन्शन्स. याला युनिट आणि डायमेन्शन पण नाही आहे. कारण लक्षात घ्या, या ठिकाणी वेक्टरला सेम वेक्टरच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर वरती लेंथ वेक्टर असेल तर त्याच्या लेंथ वेक्टरचीच काय आलं, मॅग्निट्यूड आलं. फक्त डायरेक्शन राहतं, फक्त काय राहतं, डायरेक्शन. आणि आपण या ठिकाणी डायरेक्शनला युनिट आणि मॅग्निट्यूड असतं, डायमेन्शन असतात का, नाही आहे. कारण की युनिट वेक्टर जो असतो फक्त काय सांगतो, आपल्याला दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सांगतो. युनिट वेक्टर दिलेल्या वेक्टरची काय सांगतो, फक्त आपल्याला डायरेक्शन सांगत आहे. डायरेक्शन म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण नाही आणि डायरेक्शन पण नाही, सॉरी युनिट पण नाही आणि डायमेन्शन पण नाही आहे. त्याला डायरेक्शन आहे, त्याला काय नाही आहे, नो युनिट अँड द नो डायमेन्शन्स. ओके, तर हा युनिट वेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट वेक्टर काय असतो, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन द गिव्हन डायरेक्शन. युनिट मॅग्निट्यूड इन द गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड एज द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड बाय ए कॅप, बी कॅप, सी कॅप एटसेट्रा. ओके, युनिट कुठलाही वेक्टर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे, मॅग्निट्यूड तो त्याच्या डायरेक्शन रिप्रेझेंट करतोय. मग आपण युनिट वेक्टरचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला असतो वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. वेक्टर डिवाइडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. म्हणजे आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट स्टेटमेंट लिहिलेलं आहे, युनिट वेक्टर ऑलवेज गिव्स द डायरेक्शन ऑफ द गिव्हन वेक्टर. दिलेल्या वेक्टरची डायरेक्शन सांगण्यासाठी आपण काय यूज करतोय, युनिट वेक्टरचा यूज करतोय. म्हणून या युनिट वेक्टरला काही नाही युनिटी नाही आहे आणि त्याला काही नाही डायमेन्शन पण नाही आहे. ओके, तर या पद्धतीने आपण हा युनिट वेक्टर्स पाहिलेला आहे. परत लक्षात या ठिकाणी टाइप्स ऑफ वेक्टर पासून या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये पहिला पाहिलेला इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स कशाला म्हणलं, टू वेक्टर्स आर सेड टू बी द इक्वल if they have same magnitude and the same direction. Such vectors are called as the equal vectors. An angle between the two equal vectors is a 0 degree. दोन इक्वल वेक्टर मध्ये अँगल किती असतो, 0 डिग्री असतो. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वेक्टर. सो निगेटिव्ह वेक्टर, अ वेक्टर इज सेड टू बी द निगेटिव्ह वेक्टर ऑफ द गिव्हन वेक्टर. या दिलेल्या वेक्टरचा हा वेक्टर निगेटिव्ह आहे. आपण केव्हा म्हणतो, इफ इट्स मॅग्निट्यूड इज द सेम ॲज दॅट ऑफ द गिव्हन वेक्टर बट डायरेक्शन इज अपोजिट. पण डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. दोघांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट असेल, तर त्या वेक्टरला आपण कुठला वेक्टर म्हणलं, निगेटिव्ह वेक्टर म्हणलं. सो अँगल बिटवीन निगेटिव्ह वेक्टर इज 180 डिग्री किंवा आपण त्याला पाय रेडियन म्हणतो. 180 डिग्री म्हणजेच किती असतं, पाय रेडियन असतं. त्यानंतर आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द झिरो. त्याच्या डोक्यावरती आपण बार दिलेला आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ द झिरो वेक्टर ऑलवेज 0 असतो. ओके,